महत्वाचं आहे. प्रोब सिलेक्शन महत्वाचं कारण काय, जर बिलो 50 mm असेल तर आपल्याला टीआर यूज करायचा आहे. अबव 50 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल प्रोब यूज करायचा आहे. नॉर्मल प्रोबमध्ये वेरियस आपल्याकडे फ्रिक्वेन्सीज आहेत, 2 मेगाहर्ट्ज, 4 मेगाहर्ट्ज आणि अप टू 25 मेगाहर्ट्ज. जर आपल्याकडे त्याची थिकनेस वाढत जाईल तसं आपल्याला काय करायचं, फ्रिक्वेन्सी कमी करत जायची. 0.5 मेगाहर्ट्ज, 2 मेगाहर्ट्ज, 1 मेगाहर्ट्ज, 4 मेगाहर्ट्ज. तर आपल्याला बेसिकली इंडस्ट्रीमध्ये 4 मेगाहर्ट्ज यूज होतात. तर 4 मेगाहर्ट्जमध्ये पण दोन प्रोब आहेत, एक 10 mm आणि 24 mm. तर 10 mm आणि 24 mm मध्ये काय आपण करतो, व्हॅरी करतो. जर सरफेस एरिया मोठा असेल तर काय करणार 24, सरफेस एरिया छोटा असेल तर काय करणार 10 mm. तर दोन्हीमध्ये पण व्हॅरिएशन आहे की आपल्याला 24 मध्ये जे डिफेक्ट दिसतील ते 10 mm मध्ये दिसणार नाहीत, कारण दोन्हीमध्ये प्रोब एरिया मोठा आहे. तर त्याप्रमाणे तुमचं प्रोब सिलेक्शन पाहिजे. जर सरफेस एरिया मला मोठा भेटतोय तर काय करणार मी 24 करणार, सरफेस एरिया जर छोटा असेल तर 10 mm करणार. तर कोणतीही मशीन घेतात, आता ही डीजी स्कॅन आहे, ECH आहे, जशी मोडोसॉनिक आहे, तर फंक्शन सेम आहेत, फक्त ते डिजिटल केलेले आहेत किंवा हे आता काय करेल बटन्समध्ये केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये काय करणार मी, फर्स्ट चेक करणार मोड काय. तर मी नॉर्मल जेव्हा करतोय, फर्स्ट आहे की केबल चालू आहे का नाही चेक कशी करणार. जस्ट मी कनेक्ट केली तर मला इनिशियल दाखवतोय. जर इनिशियल दाखवत नसेल किंवा इक्वल्स दाखवत नसेल तर माझी केबल्समध्ये काहीतरी इश्यूज आहेत, तर ते मी चेक करणार. किंवा डिले वगैरे पहिला चेक करायचं आणि मग काय करायचं, हे जर चेंज होतंय तर काय होणार, मी डायरेक्टली कॅलिब्रेशन स्टार्ट करणार. हे झालं म्हणजे माझी केबल ओके आहे. प्रोब ओके कधी करणार, मी ह्याच्यावर ठेवला बॅकवॉल दाखवते म्हणजे प्रोब ओके. केबल ओके कधी करणार इथे, आणि प्रोब ओके कधी इथे ठेवल्यानंतर प्रोब ओके. त्याच्यानंतर मी काय करणार, मोड काय होणार T+R, सिंगल आणि ड्युएल. तर सिंगलमध्ये असणार तो T+R आणि ड्युएलमध्ये T-R. म्हणजे तुम्ही TRचा प्रोब यूज केला तर T+R, T-R, आणि जर नॉर्मल आणि अँगल केला तर काय होणार, त्याच्यामध्ये ट्रान्सड्यूसर रिसिव्हर एकच असतो, तर आपल्याला काय करणार T+R किंवा सिंगल. त्याच्यानंतर मी करणार अँगल. हा फ्लॅट सरफेस आहे तर अँगल 0 असला पाहिजे. इथं थिकनेसची रिक्वायरमेंट नाही आहे, कारण हा परपेंडिक्युलर प्रोपगेशन कसं आहे, पॅरलल टू दी वेव्ह डायरेक्शन. तर त्याला काय होणार, थिकनेस 0. ओके. त्याच्यानंतर मी काय करणार, मोड चेंज करणार. सर मोड चेंज केला, त्यानंतर विलॉसिटी लॉन्जिट्युडनल विलॉसिटी 590. जेव्हा मी अँगल करणार तर इथं शेअर विलॉसिटी 3250 पाहिजे आणि लॉन्जिट्युडनल विलॉसिटी मला आता 590. तर इथं परत शेअरवर क्लिक केलं तर इथं ना शेअर विलॉसिटी, आणि ह्याच्याच कम्पॅरेटिव्हली लॉन्जिट्युडनल विलॉसिटी किती पाहिजे, 590. ओके. मीटर पर सेकंदाचं युनिट आहे, याच्यामध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर मी काय रेंज सिलेक्ट करणार. अप्रॉक्सिमली आपण तुमचं जर थिकनेस असेल, थिकनेसच्या डबल तुम्ही हे ठेवा, रेंज ठेवा, आणि तेवढी ठेवला तरी काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही एक नॉर्मल कंडिशनमध्ये किंवा बॅक रिफ्लेक्शनसाठी काय करणार, मी रेंज डबल ठेवणार. म्हणजे आता समज मला इथं 95चा करायचं तर मी रेंज किती ठेवणार, अराउंड 100 ठेवा किंवा 200 ठेवा. तर मी करणार रेंज 100 आहे, तुम्ही करते 200 ठेवली. ओके. त्याच्यानंतर मी करणार रेंज ठेवली, विलॉसिटी सेट केली, मोड सेट केला. एनर्जी मला लो ठेवायची, हाय ठेवली तरी चालेल. जर सरफेस रफ असेल तर एनर्जी हाय ठेवायची, सरफेस जर सॉफ्ट असेल, आता सॉफ्ट आहे तर मी करणार लो ठेवणार. याच्यानंतर डिले चेंज करायची गरज नाही, कारण मला ऑलरेडी थिकनेस जास्त आहे. इन केस माझ्याकडे कमी थिकनेसची रेंज आहे आणि मला कॅलिब्रेशन करायचं आहे, कमी थिकनेस आहे, त्यामुळे डिले तुम्ही मागे पुढे करून तुम्ही कॅलिब्रेशन करू शकता. त्याच्यानंतर मी करणार प्रोब 0 मी काय करणार, प्रोब 0 मायक्रो सेकंड्समध्ये आहे. हा टॉलरन्स मी सेट करतोय आणि मशीनला इनपुट देतोय की किती मेगाहर्टचा किती डायाचा प्रोब आहे. तर त्यासाठी मी काय करणार, जस्ट त्याच्या पुट करणार. हा बॅकवॉल येतो, मला बॅकवॉल येतो. आता मी काय अराउंड काय त्याचे मला माहिती आहे की 95 mm थिकनेस आहे. त्याच्या डायरेक्शनली मी काय केलं, त्याच्या अकॉर्डिंगली मी करणार रेंज ठेवली, डबल ठेवली. आता मी करणार गेट आहे, गेट 1 गेट शिफ्ट करणार याच्यावर. कोणतंही बटन जर डबल टॅप केलं तर ते स्टेपमध्ये वाढतं. तर याच्यानंतर काय करणार, किती दाखवते मला डेप्थ 97, तर मला किती पाहिजे 95. तर काय करणार प्रोब 0 मी वाढवणार. प्रोब 0 जर वाढवला तर डेप्थ कमी होते. ओके. हा 95 झाला, तर त्यावेळेस माझं डेप्थ किती दाखवते 94.72, म्हणजे अराउंड अप्रॉक्सिमेटली 95. म्हणजे माझं ओके. सेकंड कितीवर आला पाहिजे, 95च्या डबल. किती 1 किती दाखवणार सेकंड, 190. ओके. 189.4 अराउंड 190. ओके. माझं कॅलिब्रेशन ओके. जेव्हा कॅलिब्रेशन होणार तेव्हा मी काय होणार, ॲक्च्युअल जॉबमध्ये स्कॅनिंग करणार. ॲक्च्युअल जॉबमध्ये स्कॅनिंग करताना मला फक्त 14 dB आहे रेफरन्स, त्याच्यामध्ये 6 dB ॲड करायचं. तर गेनमध्ये जाणार आणि 6 dB ॲड करणार आणि ॲक्च्युअलमध्ये मी स्कॅनिंग करणार. हा झाला कॅलिब्रेशन. याच्यानंतर मला DAC प्लॉट करायचा आहे नॉर्मलचा. ठीक आहे.
कॅल्क्युलेशन